नमस्कार, मी दीप्तीज फूड स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण चवळीचं कालवण करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी चवळी घेतलेली आहे। चवळी ही 2 प्रकारात येते, छोटी आणि मोठी। मी इथं मोठी चवळी घेतलेली आहे 1 वाटी। ती स्वच्छ निवडून घ्यायची आणि धुवून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालून आपण कुकरला लावून देणार आहोत। मी इथं भिजत घातलेली नाहीये चवळी, त्याच्यामुळे ह्याच्या 5 शिट्ट्या देऊन घेणार आहे। तुम्ही जर चवळी भिजत घातली असेल तर 3 शिट्ट्यामध्ये चवळी आपली व्यवस्थित शिजली जाते। तुम्ही बघू शकताय, भिजत न घालता देखील 5 शिट्ट्यांमध्ये आपली चवळी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता फोडणीची तयारी करूया। त्याच्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद, काही कढीपत्त्याची पानं अशी बेसिक फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे। चवळी ही एक उत्तम कडधान्य आहे। यामध्ये प्रोटीन, फायबर आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं। ही भाजी नियमित खाल्ली तर पोट स्वच्छ राहतं आणि शरीराला ताकद देखील मिळते। आता फोडणीमध्ये 1 मोठा आकाराचा कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे। तो आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे। तो देखील आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाले की आपण काही त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत। इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। हे तिखट आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जी चवळी शिजवून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची आहे। चवळीची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण चवीला देखील ती चविष्ट आणि रुचकर लागते। आता इथं आपली चवळी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। आपण इथं गरम पाणी घालून घेऊया। मी इथं 1 ग्लास मोठा गरम पाणी घातलेला आहे। आता चवळीला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता चवळीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आपली चवळी व्यवस्थित शिजल्यामुळे इथं जास्त वेळ काय शिजवायची गरज नाही आहे। त्याच्यावर झाकण ठेवूया, फक्त 1 वाफ काढून घेऊया। आपली चवळी जी आहे इथं रेडी झालेली आहे। त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। ही आपली चवळी खाण्यासाठी रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।